हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर श्लोकचा आजचा हा फर्स्ट व्हॉइस ओव्हर दिलेला व्लॉग आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत की आम्ही लग्नाला कुठे गेलो होतो आणि आज श्लोकने आणि मी सुद्धा पहिल्यांदा एकत्र लग्न पाहिले, लग्न कसं झालं, आम्ही नवरीचं स्वागत कसं केलं आणि महत्त्वाचं म्हणजे लग्न कोणाचं होतं. तर लग्न आमच्या घरचंच होतं. त्यासाठी सगळ्यात अगोदर आम्ही सकाळी लवकर उठलो, फ्रेश झालो आणि लग्नाला जाण्यासाठी पहिली सुरुवात म्हणजे घरचं लग्न असलं की आपल्याला आहेर वगैरे असतोच. तसंच आमच्या इकडे सुद्धा असतं, पण भरपूर लग्न एकत्र असल्यामुळे आहेर वगैरे घरीच करायचा होता. मग आहोंना आहेर वगैरे चढवला, पिल्लूला सुद्धा ड्रेस वगैरे दिला आणि आम्ही सरळ निघलो लग्नाला जाण्यासाठी. फायनली 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचलो. तुम्ही पाहू शकता तिथे बॅनर सुद्धा लावलेले होते काही आणि एकामागे एक अशा क्लोजर जात होत्या. आणि आजचा दिवस होता गुरुवार आणि गुरुवार असल्यावर आपल्याला स्वामींचं दर्शन नाही होणार असं होतच नाही. माझ्यासोबत तर कधीच होत नाही. कुठे का होईना, कोणत्या का होईना रूपात माझे स्वामी मला नक्कीच दर्शन देतात. तसंच आज सुद्धा झालं. माझं मन खूप जास्त अस्वस्थ होतं, मला अजिबात करमत नव्हतं. लगेच स्वामींना दर्शन दिलं आणि मला खूप जास्त छान वाटलं. असंच प्रवास करत डायरेक्ट आम्ही पोहोचलो मंडपामध्ये. आणि इथे काय असतं, खेड्यामध्ये कुठेही जर तुम्ही नवरदेवाची चुलती वगैरे असताल तर आपल्याला तुळशीला अशा पद्धतीने पाणी वगैरे घालायचं असतं. आणि आजचं लग्न श्लोकच्या भावाचं होतं, म्हणजे चुलत काकाच्या मुलाचं, म्हणून मी नवरदेवाची एक चुलती म्हणून होते आणि आम्ही सर्वजणी मिळून अशा पद्धतीने तुळशीला पाणी घालत होतो. जोपर्यंत लग्न चालू आहे तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने तुळशीला पाणी घालायचं असतं. काही असतात रिच्युअल्स आणि त्या रिच्युअल्स मागे बरेचसे रिझन्स सुद्धा असतात, असं नाही की रिझन्स नसतात. आणि 6 लग्न एकत्र असल्यामुळे गर्दा खूप होता, म्हणून थोडंसं बर्डन वगैरे होत होतं. लग्न छान लागलं, जेवण वगैरे मस्त झालं आणि इथे सुरू होती पिल्लूची थोडीफार मस्ती. मुलं लग्न वगैरे करायला म्हणलं की थोडंसं परेशान नक्कीच करतात. आणि खरंच सांगते, माझा श्लोक अधूनमधून मला अशी प्रिन्सेस ट्रीटमेंट देत राहतो. मला खूप जास्त छान वाटतं आणि अशा पद्धतीने लग्न आणि लग्नातील बाकीचे रिच्युअल्स सुद्धा छान पद्धतीने पार पडले. आणि यातले काही रिच्युअल्स असतात जे आपल्याला सुद्धा करायचे असतात, जसं की सुनमुख, साडे वगैरे, पाय धुणे, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि खेड्यामध्ये हे खूप जास्त चालतं. तसंच आमच्या इकडे सुद्धा हे चालतं. मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करून घेतल्या आणि त्या करायला मला सुद्धा खूप जास्त आवडतं, कारण आपण शहरामध्ये राहिल्यामुळे ह्या गोष्टी खूप जास्त मिस करत असतो. जवळच्या लग्नात नक्कीच केलं पाहिजे. लग्न वगैरे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही सरळ निघलो घराकडे. येत्या वेळेस क्लोजरमध्ये आलो होतो, आता म्हटलं चला स्कूल बसने जाऊयात, सेफ पण होईल आणि आरामामध्ये प्रवास सुद्धा होईल. तर अशा पद्धतीने आम्ही सगळेजण छान असं गाडीमध्ये बसून घेतला आणि घराकडे निघायला बराचसा वेळ झाला होता. परत अजून घरी जाऊन वेलकम सुद्धा करायचं होतं, पण वेलकमचं सगळं डेकोरेशन वगैरे त्या दुसऱ्याकडेच होतं. आणि तुम्ही पाहू शकतात आम्ही जाईपर्यंत खूप जास्त सुंदर डेकोरेशन झालेलं होतं. काही मुलींनी रांगोळी वगैरे काढल्या होता आणि बाकीचं डेकोरेशन तर तुम्ही समोर पाहू शकतात की किती सुंदर केलेलं आहे. अगदी छान. नवरी सुद्धा खूप जास्त खुश होणार आहे. आणि थोडंसं डेकोरेशन बलून्सने सुद्धा केलेलं होतं. तर अशा पद्धतीने नवरदेव नवरीच्या स्वागतासाठी छान असं डेकोरेशन रेडी होतं. आम्ही सुद्धा घरी आलो, चेंज वगैरे केलं आणि या सगळ्या गोष्टीसाठी इथे आलो. आणि चला आता समोर बघूयात की अजून समोर डेकोरेशन कसं केलेलं आहे. आणि साईडला थोडंसं कॅन्डल्स वगैरे सुद्धा लावलेले होते. आणि इथे आतलं डेकोरेशन्स तुम्ही पाहू शकतात किती जास्त सुंदर दिसतंय. अगदी खूप छान फुलांनी सुद्धा पूर्ण देवघरापर्यंत सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. आपण जर घरी करायचं म्हटलं तर एवढं परफेक्शननी सुद्धा येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळेच जण घरचे लग्नामध्ये खूप जास्त थकलेले असतात आणि परत येऊन जर हे करायचं म्हटलं तर माइंड सेट नसतो. त्यामुळे शक्यतो आपण याची ऑर्डर्स वगैरे दिली तर ते परफेक्ट सुद्धा होतं आणि एवढं बर्डन सुद्धा होत नाही. आणि असंच आजचं सुद्धा ही ऑर्डरच होती आणि त्या दादांनी खूप जास्त सुंदर डेकोरेट केलं होतं. सगळ्यांना खूप जास्त आवडलं आणि लिटरली ते दिसायला सुद्धा खूप जास्त सुंदर. नवरीलाही नक्कीच आवडेल. आणि असं करून आम्ही सगळेजण आतुरतेने नवरीची वाट पाहत होतो. इथे कसं असतं, आलं की नवरदेव नवरी मंदिराकडे दर्शन वगैरे, वरात, या सगळ्या गोष्टी चालूच असतात. तर नवरी येईपर्यंत माझं असं डेकोरेशन शूट करणं वगैरे चालू होतं. आणि तुम्ही पाहू शकतात हे गृहप्रवेशचा तांबा सुद्धा किती सुंदर त्याने पेपरनी सजवलेला आहे. चमक्या, असं वाटते तांब्याचा कलरच तो आहे. खूप जास्त सुंदर. आणि बाहेरूनचा व्ह्यू सुद्धा तुम्ही पाहू शकतात. छान असं डेकोरेशन तयार आहे. आणि फायनली वरात वगैरे सगळं संपल्याच्या नंतर नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे. वरतून थोडंसं फुलं वगैरे टाकणं, या गोष्टी अरेंज केलेल्याच होत्या. आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर
खरंच प्रत्येकाने या छोट्या छोट्या थिंग्सकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, कारण त्या मुलीला पण आपलं सगळं घर वगैरे सोडून आल्याच्यानंतर काहीतरी असं स्पेशल फील झालं पाहिजे. आणि बघा तुम्ही, मुलींनी वरतून सुद्धा छान अशी फुलं टाकून त्या दोघांचं मस्त असं स्वागत केलं, कारण तिलाही थोडंसं छान वाटलं. आणि इथे सुद्धा एक सुंदर असं बॅनर बनवलेलं होतं, त्या बॅनरवर दोघांचा फोटो, आजकाल त्याचं ट्रेंड चालू आहे त्या पद्धतीने इथे सुद्धा छान असं बॅनर बनवलं होतं. दोघांनी बॅनर छान असं ओपन केलं आणि खूप जास्त सुंदर वेलकम झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्यात बरेचसे फ्लावर वगैरे अरेंज केलेले होते त्या दादांनी. आणि फायनल लुक पाहू शकता तुम्ही. तर आत्ता फायनली नवरीच्या आत्याची वेळ झालेली आहे. तर सगळ्यांनी औक्षण वगैरे केलं तिचं, नवरदेवाच्या आत्यांनी, बहिणींनी, सगळ्यांनी मिळून. तर सुंदर असं औक्षणसुद्धा इथे झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. तर इकडे बरेचसे रिच्युअल्स असतात, औक्षण वगैरे करणे, परत ते मुसळ वगैरे घेऊन थांबणे, अशा छोट्या छोट्या थिंग्स तर इकडे नक्कीच असतात. आणि खरंच भारी वाटतात त्या थिंग्स, कारण तिलाही बोर नको व्हायला. आणि असं करून तर अशा पद्धतीने छान असं वेलकम झालं. तर तुम्ही पाहू शकतात, हा होता माझा आजचा छोटासा व्लॉग आणि श्लोकचा फर्स्ट व्हॉइस ओव्हर व्लॉग. पण तो अजून छोटा असल्यामुळे त्याचं व्हॉइस द्यायला नाही जमलं, म्हणून मी माझं व्हॉइस दिलेलं आहे. तर आय होप तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही श्लोकच्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्याल, भरपूर पाहाल. आणि अजून जर कोणी माझ्या चॅनलला श्लोकचं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट आणि ह्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणखी भेटूया छान छान व्हिडिओसोबत. जर तुम्ही श्लोकचे काही मोमेंट्स, त्याने एन्जॉय केलेल्या गोष्टी, तो नवीन नवीन काय शिकतो हे पाहिलं नसेल तर नक्कीच एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला आणखी छान छान व्हिडिओज वगैरे पाहायला मिळतील. असा होता आजचा छोटासा छान व्लॉग. आणि आजचा दिवससुद्धा खूप जास्त छान होता. शहरात राहिल्यामुळे गावाकडचे लग्न, गावाकडच्या गोष्टी जास्त अटेंड करायला नाही जमत, पण कधीतरी आपण जवळचं वगैरे लग्न असेल किंवा काही गोष्टी असतील तर नक्कीच जातो सुद्धा. आणि त्यात भरपूर एन्जॉय. बऱ्याच जणांना नको वाटतं, बर्डन, चिडचिड, एकटं राहायची सवय, पण मला खूप जास्त आवडतं सुद्धा. आणि मी हवं तर क्लोजचं, जवळचं वगैरे असेल तर ते लग्न नक्कीच अटेंड करते, कारण मनातून मलाच त्या गोष्टी आवडतात, म्हणून ते नक्कीच मला करायला आवडतं. तर चला पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत माझे छान छान ब्लॉग्स पाहत राहा, लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनल